आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील विजयी झाले होते। मधल्या काळामध्ये आपल्याला सकाळी इथे अत्यंत काटेकी टक्कर बघायला मिळाली। सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांना पिछाडी देखील मिळाली होती। दिलीप वळसे पाटील आंबेगावमधून 1100 निसटता विजय म्हणू शकतो आपण दिलीप वळसे पाटलांसाठी, पण दिलीप वळसे पाटील निसटता का होईना त्यांनी तिथे विजय संपादित केलेला आपल्याला दिसतोय। झी24 तासकडे हा दुसरा निकाल आता हातात आलेला आहे। दिलीप वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। आपल्याकडे इथेही स्वतः शरद पवार मैदानात उतरले होते, त्यामुळे हा देखील निकाल कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा निकाल फारच जिव्हारी लागू शकतो। शेवटच्या दिवसांमध्ये तिथे शरद पवारांनी खूप ताकद झोकून दिली होती आणि आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, पण लीड खूप छोटा आहे त्यांचा जर बघायला गेलं तर। दिलीप वळसे पाटील तिथले मोठे नेते आहेत, अनेक टर्म ते आमदार राहिले, शिवाय मंत्री राहिले, त्यांच्याकडे महत्त्वाची खाती राहिलेली आहेत। गृहमंत्रीपद असेल, त्यांच्याकडे मेडिकल एज्युकेशन सारखं खातं त्यांच्याकडे राहिलेलं आहेत, महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत, मोठं नेतृत्व त्या भागातलं आहे। पण आता 1100 मतांनी अवघ्या मताने निसटता विजय, पण विजय या क्षणाला कुठलाही विजय हा इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा खूप महत्त्वाचा आहे। तर मगाशी आपण बोलत होतो, आपल्या एक्सपर्ट सोबत आपली चर्चा सुरू होती, आपण 5 मुद्दे काढले होते। सुप्त लाटेबद्दल आपण अनेक बोलत होतो, अशी दिसत होती सुप्त लाट कुठे ती एक्झिस्टन्स मध्ये होती जी कोणाला दिसलीच नाही, अशी सुप्त अर्थात दिसणारच नाही कोणाला। मी हिंदुत्वाच्या मुद्द्याबद्दल, म्हणजे हिंदुत्वाची सुप्त लाट कुठे होती त्याच्याबद्दल मला असं वाटतं की लोकसभेला पण हिंदुत्वाचा मुद्दा वापरला गेला होता, पण तो म्हणजे निशाण्यावर लागला नाही, कारण अयोध्येत राम मंदिर बांधलं हा काही लोकांना मतदान करण्यासाठी अपील होणारा मुद्दा नव्हता। जेव्हा अस्मितेचा मुद्दा असतो तेव्हा तो लोकांच्या मनातली असुरक्षितता, लोकांच्या मनातली काळजी याला साथ घालणारा मुद्दा पाहिजे। आम्ही एखादी गोष्ट करून दाखवली म्हणून मतदान करण्यासाठी अस्मितेचा मुद्दा फारसा चालत नाही। लोकसभेच्या मध्ये शेवटच्या काळात मोदींनी ते हिंदुत्वाचा ते मंगळसूत्र तुमचं जाईल वगैरे अशा प्रकारचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता, तो पण चालला नाही। लोकांना अशी अपेक्षा नव्हती की मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करेल, आणि त्यामुळे लोकसभेचे जेव्हा आकडे आले तेव्हा जो पारंपरिक मतदार होता भाजप आणि शिवसेनेच्या, त्यांच्या मनात एक प्रकारची काळजी निर्माण झाली की मतांसाठी शिवसेना उभाटा एवढे मोठ्या प्रमाणावर बदलू शकते आणि मुस्लिम समाजही त्यांना मतदान करू शकतो, आणि ही असुरक्षितता मोठं करण्याचं काम बटोगे तो कटोगे च्या नाऱ्यांनी केलं गेलं। त्याचा उल्लेख सभांमध्ये केला गेला असला तरी त्याचा खरा प्रचार वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमधनं आणि समाज माध्यमातून केला गेला, आणि त्याला एक स्थानिक परिमाण दिलं गेलं की असंच जर राहिलं तर तुमच्या शेजारच्या रस्त्यावर असं असं होईल, किंवा स्थानिक ठिकाणी जिथे गुन्हे अशा प्रकारचे घडतात ते होतील, आणि त्या फॅक्टरमुळे लोकांनी तो मुद्दा उचलून धरला असं मला वाटतं। ठीक आहे, आपल्याकडे आणखी एक दुसरी बातमी येते, एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे येते। दिलीप वळसे पाटीलांची आपण बातमी कशी बघितली, 1100 मतांनी ते विजयी झालेत। आता आणखी एक निकाल आपल्या समोर येतो, कुठला निकाल येतो आपल्याकडे बघूया। तिसरा निकाल आता येतोय। तिसरा निकाल हा कोणाच्या बाजूने जाणार आपण बघूया। शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी झालेले आहेत। अमित शहांकडून देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केले, खरं ही बातमी खूप जास्त महत्त्वाची या क्षणाला आहे। अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलंय, अजित पवारांनाही त्यांनी फोन केलेला आहे, शिंदेंना देखील फोन केला आहे, त्यामुळे तिघांनाही त्यांनी महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांना त्यांनी महाराष्ट्रात फोन केला आहे। देवेंद्र फडणवीसांना फोन केला, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना या महायुतीच्या महाविजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। अमित शहांचा अजित पवारांना फोन गेलेला आहे, शिंदेंना त्यांनी फोनवरती अभिनंदन केलं आहे, आणि देवेंद्र फडणवीस यांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं आहे। त्यामुळे 3 आपल्याकडे निकाल आले। तिसरा निकाल महायुती समोरित आहे, त्यांची तिथे स्थानिक आघाडी होती राजेंद्र पाटील यड्रावकरांची, अपक्ष गेल्या वेळेस होते 2019ला, आताही त्यांच्या स्थानिक आघाडीला तिथे यश मिळालेलं आपल्याला दिसून येत आहे। तर मगाशी आपण बोलत होतो, अभिजित तुला त्यात मुद्दा ऍड करायचा, जे आपण बोलतो हिंदुत्व सुप्त लाटेबद्दल आपली चर्चा सुरू होती। कमलेश, आता आपण शिरोळ मधला निकाल पाहिला, राजेंद्र पाटील यड्रावकर निवडून आले, ते एकनाथ शिंदेच्या शिवसेने पक्षाचे मित्र पक्ष आहेत। ती जागा भाजपला हवी होती, पण शिंदेंनी ती जागा यड्रावकरांसाठी घेतली। यड्रावकरांनी शिवसेनेचं चिन्ह घेतलं नाही, त्यांनी राजर्षी शाहू आघाडी तयार केली आणि आघाडीच्या माध्यमातून प्रचार केला, आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वात जास्त मताधिक्याने ते निवडून येत आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, तिथं काँग्रेसने ऐन वेळेला
सारे पाटलांचा मुलगा गणपत पाटील याला तिकीट दिलं आणि तिथं माजी आमदार उल्हास पाटील यांनी बंडखोरी केली. इथं तिरंगी लढत झाली, त्याचा थेट फायदा यड्रावकरांना झाला आणि ते विजयी झाले. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या विविध जागांचं विश्लेषण करत असताना किती रंगी लढत झाली हे पाहणं गरजेचं आहे आणि मग त्यांना मदतीला लाडक्या बहिणी आहेतच. हरियाणासारखं काही झालं असेल, कारण म्हणजे मला विजयाचं खरं तर अंतर बघून असं वाटत नाहीये की इतके मोठे विजयाचं अंतर. हरियाणामध्ये कसं होतं की अपक्ष यांनी ज्या प्रकारे तिथं मतांचं विभाजन केलं त्याच्यामुळे तिथे बऱ्याच ठिकाणी फटका पडला, पण इथे विजयाचं आपण अंतर बघतोय. म्हणजे त्याचं एक महत्वाचं कारण आहे कमलेश की विजयाचं अंतर लाडक्या बहिणींनी वाढवलं. हरियाणामध्ये लाडकी बहीण नव्हती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधक इतके गाफील होते लोकसभा निकालानंतर की त्यांना असं वाटत होतं सत्ता आपलीच येते आहे, लोक आपल्यासोबत आहेत, आपल्याला काही नाही, फक्त उमेदवार द्यायचेत, प्रचार करायचेत आणि विजयी गुलाल घेऊन मुंबईतून शपथविधी करायचा आहे. परंतु तसं चित्र मला महाराष्ट्रात कुठंच जमिनीवर दिसलं नाही, हे तुला आवर्जून सांगावंसं वाटतं. आपल्याकडे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानावरूनचे शॉट्स येत आहेत. त्यांचं तिथे सत्कार पक्षाच्या वतीनं तिथे करण्यात येतात. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसांकडे ऑलरेडी पोचायला सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांचे यशासाठी अभिनंदन करण्यात येते आणि अर्थात कृपाशंकर सिंग हे तिथे आहेत अभिनंदन करण्यासाठी. आपण पुढच्या मुद्द्यावरती मगाशी बोलत होतो, 5 मुद्दे जे आपण टाकले होते त्याच्यात अभिजित त्याच्याबद्दल काय सांगितलं. आपण आता शिरोळबद्दल बोललो, पण हे 5 मुद्दे होते. सुप्त लाट आपण म्हटलो, लाडकी बहीण झाली, कटेंगे पटेंगे झालं. जागा वाटपाचा मुद्दा खूप क्रुशियल ठरला याच्यामध्ये सगळ्यात की म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी. आता तू सांगितलंस की कशा प्रकारे जागा स्वतःकडे खेचून आणली. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये अक्षरशः खडाजंगी झाल्याच्या बातम्या आपल्याला तिथे कळत होत्या. त्यामुळे लोकसभेच्या यशानंतर सगळेच हुरळून गेले होते की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले होते की आता आपल्याला हे यश पुढेही कंटिन्यू होणार आहे. अत्यंत गाफील वाटली महाविकास आघाडी. कमलेश, अगदी योग्य शब्दात सांगितलंस. इतकी गाफील होती की नाना पटोलेंना असं वाटायचं की आपल्याला उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत म्हणायचे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. त्यामुळे या 2 पक्षांना असं वाटायचं की आपल्या सर्वात जास्त जागा येतील आणि मग आपण निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री होऊ. परंतु जागा वाटप कसं चुकलं तुला सांगतो. विदर्भामध्ये 62 जागा आहेत, त्यातल्या 12 जागा या शिवसेना उभाटा गटाने घेतल्या आणि 10 जागा शरद पवारांनी घेतल्या. त्यांच्याकडे उमेदवारही नव्हते. इकडून तिकडून सोम्या गोम्या घ्यायचा आणि त्याला तिकीट द्यायचं आणि त्याच्यावर निवडणूक लढवायची, हे शक्य नाही. अहेरी नावाची जागा आहे, ही काँग्रेसला जर जागा दिली असती तर काँग्रेसचा उमेदवार 25,000च्या मताधिक्याने निवडून आला असता. ती जागा धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्रामांना घेतलं, शरद पवारांनी त्यांना दिली. तिथं काय झालं सांगतो. भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाकडून उभ्या, धर्मराव बाबा आत्राम हे उभे अजित पवार गटाकडून, अंबरीश आत्राम भाजपचे बंडखोर, MK मडवी हे काँग्रेसचे बंडखोर आणि अजून तिथे गोंडवाना आदिवासी पक्ष होता, त्याचाही उमेदवार होता. पंचरंगी लढत झाली आणि तिथे धर्मराव बाबा आत्राम निवडून आले. त्यामुळं याचं विस्तृत विश्लेषण मला असं वाटतं महाराष्ट्रात कुणीही केलं नाही. पण जागा निवड म्हणजे खूप जागांमध्ये तिथे ज्या प्रकारे जागांचं निवड होती, हे अनेकांचं तेव्हाही म्हणणं होतं की जागा वाटपामध्ये जागा निवडण्यामध्ये पक्षांचे इगो फार कुठेतरी तिथे आडवे तिथे आले. त्यामुळे राजकारण असं होत नसतं ना. तुम्ही पॉलिटिकल मॅन्युव्हरिंग तिथे तुम्हाला लागतं, त्याच्यावरच फक्त निवडणूक लढवता येत नाहीत. आरोपात धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया आपण ती ऐकूया. सगळ्यात पहिले धनंजय मुंडेंची एक महत्वाचं मत आहे, परळीतनं 26व्या फेरीपर्यंत थांबावं लागेल. पण विक्रम होतोय, कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मतं घेतलीत त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मतं घेतली, तिथे 10 फेऱ्या आणखी मोजणं बाकी आहे. 16 फेऱ्या. मी हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे. पण 26व्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार, क्लीन स्वीप येणार, हे माझा शब्द आहे. क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केला. विरोधक म्हणतात की हा कौल आम्हाला मान्य नाही.
आता हो का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही. आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन, मला वाटतं की 288 मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं. याच्यावरून त्यांची मानसिकता बघा, ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही. त्यांना इथल्या मायबाप जनतेचं, इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे, त्याच्यासाठी आलेले. त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या 14 फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेने. यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी. हो, ती जी ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते हे आता ये पहले से मैं कहता था चुनाव. धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया 95,430 मतांनी आघाडीवरती आहेत आणि परळी मतदारसंघातनं हायकोर्टात त्यांनी त्यांचे विरोधक गेलेत. फडणवीसांची सोशल मीडियावरती सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आली आहे. एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है. भाजपच्या याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है. दोन्ही गोष्टी खरं तर गेल्या निवडणुकांमध्ये होतं, मोदी है तो मुमकिन, आणि आता एक है तो सेफ. या दोन्ही निवडणुकांचा एकत्रित नारा फडणवीसांकडून ट्विट करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही तशी म्हणायला गेलं तर ही पहिली प्रतिक्रिया. समाज माध्यमांवरनं भाजपच्या यशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. सध्या 218 जागांवरती महायुतीची मुसंडी आहे, ज्याच्यामध्ये भाजप 125 जागांवर सध्या आघाडीवरती आपल्याला दिसून येतोय. त्यांच्या आतापर्यंतच्या परफॉर्मन्सपैकी हा सगळ्यात मोठा परफॉर्मन्स असू शकतो जर हे आकडे कंटिन्यू राहिले तर. मविया केवळ 52 जागांवरती आघाडीवरती आहे. फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है. मगाशी विनोद तावडेंची प्रतिक्रिया आपण आलेली बघितली होती. विनोद तावडेने सुद्धा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाला या यशाचं त्यांनी नरेंद्र मोदींना श्रेय दिलं होतं आणि आता त्याच आशयाचं ट्विट हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आलेलं आहे. एक है तो सेफ आहे. पुन्हा या गोष्टीची चर्चा आपल्याला होताना तिथे दिसते आहे. पुन्हा वळूया आपण पुढच्या बातम्या. पण त्या चर्चेत फडणवीसांची प्रतिक्रिया आहे सोशल मीडियावरची. काय फडणवीसांसाठी आणि इलेक्शन खूप स्टेकच्या होत्या असं वाटतं का? फडणवीसांसाठी कमबॅकची इलेक्शन होती किरण? नक्कीच फडणवीसांचं अख्खं राजकीय भवितव्य या निवडणुकीवर पणाला लागलं होतं. म्हणजे ज्या पद्धतीने फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं ते बघता या निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त करणं त्यांच्यासाठी क्रम प्राप्त होतं आणि त्यांनी ते केलेलं आहे. पण त्यांनी पॉलिटिकली किती ॲक्युरेट उत्तर दिलेलं आहे बघा. म्हणजे त्यांची रिॲक्शन आपण जर पुन्हा बघितली, मोदी है तो मुमकिन है, म्हणजे त्यांनी मोदींना श्रेय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी अजूनही कुठे स्वतःचा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. पॉलिटिकली अत्यंत करेक्ट. आणि एक है तो सेफ आहे हे सांगण्याचा उद्देश तोच आहे. म्हणजे आता आपण आधी चर्चा केली त्याप्रमाणे महायुती एकत्र राहिली, महायुती एक राहिली म्हणून सेफ राहिली. खरं म्हणजे एक है तो सेफ आहे हे महायुतीला पण लागू पडतं. आणि फडणवीसांचं खरं काय झालं ना की आता महाविकास आघाडीसाठी बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे महाआघाडीला लागू पडलेलं आहे. त्यामुळं आतापर्यंत राजकारण बघता त्यांनी असा उघडपणे हिंदुत्वाचा पवित्रा कधी घेतला नव्हता. खास करून गेल्या महिनाभरात देवेंद्रजींनी एक धर्मयुद्ध शब्द त्यांनी काढला. म्हणजे धर्मयुद्धाचा शब्दाचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी करणं आणि तो सातत्याने लावून धरणं ही मला वाटतं मोठी गोष्ट होती. मतदानाच्या आधी ते गाणं एक त्यांनी प्रसिद्ध केलं स्वतःच्या आवाजातलं, जागो हिंदू जागो. म्हणजे ते पण त्याचं अभिजित म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे म्हणजे त्यांचं संभाजीनगरातलं भाषण बघत असताना ज्या प्रकारे त्यांनी आक्रमक तिथे ओएसींना घेणं, पाकिस्तानचा मुद्दा की पाकिस्तानात जाऊन आम्ही झेंडा गाडून येऊ वगैरे वगैरे, हे सगळे देवेंद्र फडणवीसांचं इमेज 2014 ते 2019 आपण बघितलं ते खूप प्रो डेव्हलपमेंट एक वेगळं त्यांनी म्हणजे स्वतः हिंदुत्ववादी पक्षात असून सुद्धा त्यांनी फार त्या आक्रमक हिंदुत्वाकडे झुकले. पण आता गेल्या महिन्यात शेवटच्या टप्प्यामध्ये फार त्यांच्याकडून आपल्याला या गोष्टी वारंवार धर्म, जर तुम्ही जिहाद कराल तर हे धर्मयुद्ध आहे आणि वोट जिहादचा मुद्दा माझ्या फडणवीसांनी सगळ्यात पहिले उपस्थित केला होता. नाही कमलेश, काय झालं लोकसभा निवडणुकीमध्ये जात फॅक्टर खूप चालला. मराठवाड्यात मराठा, विदर्भात कुणबी. तर त्याचं उत्तर काहीतरी महायुतीला हवं होतं. त्यांना लक्षात आलं जातीवर निवडणूक झाली तर आपण पराभूत होऊ, म्हणून जेव्हा निवडणूक जशी जशी जवळ आली तशी तशी ती हिंदुत्वावर नेली. आणि त्याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा आपण हरियाणातून आपल्याकडे आला. हरियाणामध्ये तो नारा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आला आणि 1-1.5 महिन्यात महाराष्ट्रात आलेला आहे. पण त्याला व्यवस्थित वाढवत नेलं आणि समाजातल्या सर्व घटकापर्यंत नेऊन सांगितलं तर आता आपण जर एक नाही राहिलो तर सेफ होणार नाही. आणि ह्याच्यात सर्वात मोठी भर मला असं वाटतं सज्जाद नुमानींनी घातली. त्यांनी जेव्हा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या कुठल्या जागा निवडून आणायच्या या संदर्भात जागा न्याय घोषणा केली, तिथे निवडणूक
तो मुद्दा खूपच तो त्या 17 मागण्या आणि काय सिपे सालार वगैरे तो जो मुद्दा होता तो फार या लढाईत शरद पवार आमचे सिपे सालार असतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते म्हणले की ही लढाई फक्त महाराष्ट्राची नाहीये, ही जर आपण महाराष्ट्र जिंकला तर आपण दिल्लीत सत्तांतर घडवून आणायचंय, या प्रकारची भाषा आहे. आणि उद्धव ठाकरेंना सिपे सालार आणि काय अझीम सिपाई वगैरे अशा प्रकारे उल्लेख करणं. आणखी फक्त एक अपडेट घेतो. फक्त पालघरमधून राजेंद्र गावित 38,000 मतांनी विजय झालेले आहेत. हा आताचा आपल्याकडे आणखी एक अपडेट येतो. राजेंद्र गावित हा चौथा निकाल आपल्याकडे येतोय. ही पण जागा ही महायुतीच्या पदात आपला जो निकाल होता, 4 जागा आतापर्यंत निकाल येतात ते निकाल सगळे महायुतीच्या बाजूने जातात. आणि मुद्दा पूर्ण करा. नाही, याच्यात आणखीन एक दुसरा त्याला एक फॅक्टर आहे, तो म्हणजे जेव्हा मनोज जरांगेंचं आंदोलन पूर्ण स्विंगमध्ये होतं आणि त्या याच्यामध्ये मनोज जरांगेंनी जे सगळं राज्यात चालू आहे त्याला थेट देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायला सुरुवात केली की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पण त्यांना लक्ष न करता हे सगळं होतं हे फडणवीसांमुळे होतं की फडणवीसांनी हा आरक्षणाचा खेळ खेळला किंवा मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही. आणि त्याच्यामुळे मग देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय एक भविष्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं की अशा प्रकारे जर आपली जात टार्गेट केली गेली तर मग आपल्याला राजकारणात भविष्य आहे का. आणि त्याच्यामुळे तोही एक फॅक्टर थोडासा त्यांना हिंदुत्वाकडे वळायला कारणीभूत ठरला. दुसरा मुद्दा हा जो देशात जे काही चालू आहे त्याच्या बरोबरीला जाणं आहे ते स्वाभाविकच आहे. मला एक आनईमध्ये मुद्दा जोडायचा आहे की जेव्हा बाळासाहेब वेगवेगळ्या प्रचाराला जायचे त्या प्रचाराच्या वेळेला मराठवाड्यात एक नारा होता, बान की खान. तो सगळीकडेच होता, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, परभणी आणि नांदेड या पट्ट्यात. या वेळेला काय झालं, बाण हा एकनाथ शिंदेकडे आला आणि न कळतपणे खान हे उभाटा गटाकडे सरकले की काय असं चित्र सगळ्या ठिकाणी निर्माण झालं. पण अभिजित मला एक मुद्दा इथे म्हणजे की लोकसभेला म्हटलं गेलं वोट जिहादचा मुद्दा की मुस्लिम मतं ही शिवसेनेला पडली, मग यावेळेस का नाही पडली मुस्लिम मतं त्यांना? यावेळेलाही पडली. यावेळेला मुस्लिम मतं शिवसेना उभाटा गटाला पडली, परंतु त्याचं प्रमाण जागा बघता त्यांना फक्त मुस्लिम मतं पडली असं म्हणायचं का? फक्त मुस्लिम मतं इतर जागा त्यांच्या बघितल्या तर तसं वाटत नाही त्यांना. म्हणजे यावेळेस मग लोकसभेला त्यांना जागा मिळणार, अर्थात लोकसभेला शिवसेनेला कमी जागा, त्यांचा स्ट्राईक रेट कमी, मुस्लिम मतदान कमी झालं यावेळेला. हाच मुद्दा मला बोलायचा होता. आता जे किरणनी सांगितलं, मुस्लिम मतांचं प्रमाण जे लोकसभेला होतं त्यापेक्षा कमी मतदान हे विधानसभेला झालं. लोकसभेला मोदीच्या विरोधातली निवडणूक होती, यावेळेला कुठलाही एक मोठा चेहरा विरोधात नसल्यामुळे निराशा होती. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, अनेक उमेदवार उभे होते, कोणाला मत द्यायचं याची अडचण झाली. मालेगाव मध्यची जागा सगळ्या जणांना होतं मौलाना मुफ्ती काढेल, परंतु तिथं आसिफ शेख निवडून येताना दिसत आहेत. त्याचं कारण शाने हिंद आहेत, मौलाना मुफ्ती आहेत, त्यानंतर आसिफ शेख आहेत आणि 7-8 अपक्ष, यामध्ये मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा महायुतीला झाला. आणि सर्वात महत्वाचं, मराठवाड्यात एक नारा आला. एक मिनिट थांबवतो फक्त. एक ना देवेंद्र फडणवीसांच्या आईंशी आमचे प्रतिनिधी बोलतात, ऐकूया ना जरा काय म्हणतात ते. या यशानंतर खरं म्हणजे या यशानंतर काय वाटतं हे सांगूच शकत नाही, असा मनामध्ये कल्लोळ झालेला आहे सगळ्या भावनांचा. पण आनंद तर निश्चितच आहे आणि अभिमान पण आहे. आणि देवेंद्रचं कसं आहे की तो सगळ्या पक्षाच्या लोकांचा लाडका आहे. जरी त्यांचे पक्ष वेगवेगळे असले तरी देवेंद्र, मला वाटत नाही असं की देवेंद्रबद्दल राग कोणाच्या मनात असेल. देवेंद्रबद्दल सगळ्यांना प्रेमच आहे. तुम्ही असं बोलत असल्या तरी विरोधी पक्ष एक सातत्याने त्यांच्यावर टीका करत होते, एक चक्रव्यूह रचत होते आणि त्याच्यातूनच त्यांनी स्वतः खंबीरपणे सांगितलं की मी आधुनिक काळातला अभिमन्यू आहे आणि आता चक्रव्यूह हे त्यांनी मोडीत काढून हा विजय साकारलेला. काय भावना आहे? कारण की तुम्ही लहानपणापासून कारण लहानपणापासून म्हणजे तो जेव्हापासून राजकारणात आला तेव्हापासूनच मला हे वाटायचं की हा आधुनिक अभिमन्यू आहे आणि हा कुठल्याही याच्यामध्ये हा व्यवस्थित उभा राहील. त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता काही आणि त्याप्रमाणे झालं पण सगळं. मधल्या काळात जे थोडंसं काही बिघडलं होतं तेव्हा पण मी तर शांत होते. मला माहित होतं की ह्या आलेल्या परिस्थितीला हा खूप चांगली हे टक्कर देऊन हा परत पुढे येईल, काहीच प्रश्न नाही. या संपूर्ण कालावधीमध्ये प्रचंड असा संयम आणि खंबीरपणा हे 2 गुण देवेंद्रजींचे अगदी अधोरेखित झाले. प्रचंड असा संयम, कारण की विरोधक ज्या पद्धतीने त्यांना घेरत होते फार कठीण होते, फार कठीण होतं. पण त्याची पण देवावर खूप श्रद्धा आहे आणि माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. त्या श्रद्धेने आम्हाला कायम नॉर्मल ठेवलं होतं. 2 गोष्टी, एक तर देवाभाऊ, सगळ्यांच्या लाडक्या बहिणीचा देवाभाऊ, आणि आता मुख्यमंत्री व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. काय भावना आहे या भावना अशा आहेत की या सांगूच शकत नाही. अशा भावना, या सगळ्या भावनांच्या पलीकडच्या भावना आहेत. त्याच्यामुळे आनंद आहे, भावनांचा कल्लोळ आहे मनामध्ये आणि आनंद पण खूप आहे.
आणि छान झालं आणि महाराष्ट्राचं भलंच होईल या सगळ्या याच्यात देवेन आल्यामुळे याची खात्री आहे. म्हणजे देवाभाऊच मुख्यमंत्री व्हावे परत होतील. मला तर स्वतःला विश्वास आहे की होतील. तर देवेंद्र फडणवीस यांच्या आई आपल्यासोबत होत्या. त्यांचे गुण आणि देवेंद्र फडणवीसच पुढे जाऊन मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुते, समरकाणे, नागपूर. फार इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आहे त्यांच्या आईंची. आणि ताई म्हणतात की मुख्यमंत्री होईल असं त्यांना वाटतं. आता पक्ष अर्थात ठरवेल, पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्या चक्रव्यूहाबद्दल बोलला. आमच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारला, खूप चर्चा झाली होती. स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी आधुनिक अभिमन्यू आहे, त्या अभिमन्यूला चक्रव्यूहातनं बाहेर येणं माहीत नव्हतं. मला मात्र ते कसं भेदायचं माहिती. आलेत का आपण म्हणू शकतो बाहेर आले त्या चक्रव्यूहातनं? भेदलाय चक्रव्यूह? निश्चितपणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सलग 3 निवडणुका 100पेक्षा जास्त जागा भाजपाला निवडून देण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा वाटा आहे. म्हणजे बाकी आपण आता 14 सीट मिळालेल्या पक्षालाही ज्या प्रकारचं कौतुक केलं जातं त्या मनाने देवेंद्र फडणवीसांचं अंडर अप्रिसिएशन हे कायम होत होतं. आणि त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की आता ते त्या स्टेजला आलेले आहेत. आता ते भविष्यात कोणता मार्ग स्वीकारतात ते बघावं लागेल. पण त्यांनी तो जो शिक्का एक त्यांच्यावर लागला होता की म्हणजे 2014 ते 19 सगळ्यांना बरोबर न घेता कारभार केल्यामुळे भाजपची ही अशी अवस्था झाली, तो पुसण्यात त्यांनी आज यश मिळवलेलं आहे. विरोधकांचं नव्हतं कमले, हा चक्रव्यूह पक्षांतर्गत देखील होतं. चक्रव्यूह हे त्यांना काय फक्त विरोधकांनी अडकवण्याचा प्रयत्न केला असं नव्हे. मी त्यांच्या मुलाखतीत असताना विचारलं होतं की अभिमन्यूचं चक्रव्यूह तुम्ही म्हणतात, पण ते चक्रव्यूह लावणारे त्यांचे आप्तस्वकीयच होते असं त्यांना विचारलं होतं. हो, म्हणजे कौरव पांडवांची लढाई आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या समोर कौरव दिसतात, आपण पांडव आहोत, कौरवांना हरवायचं आहे. या लेवलला झालेली ही निवडणूक होती आणि या लेवलला झालेली टीका होती. म्हणजे या चक्रव्यूहातनं खरं बाहेर पडणं हे सामान्य गोष्ट नाहीच आहे. त्यांना त्याचं क्रेडिट द्यायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आता याच्यातनं कसं आहे ना की ते मुख्यमंत्री पदाचा जो अर्जुनाला जसा डोळा दिसत होता तसा तो डोळा त्यांना आता दिसत असला पाहिजे. ते तो भेटतात का खरं? याच्यामध्ये असं आहे की नॅचरल क्लेम हा त्यांचाच राहणार. त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली निवडणूक, विपरीत परिस्थितीमध्ये लढली गेलेली निवडणूक, लोकसभेतल्या तथाकथित अपयशानंतर लढली गेलेली निवडणूक, हे सगळं बघता अपयशच होतं पक्षासाठी. ते आपण काय 31 जागा तुमच्या तिथे 17, तुम्ही 42 वरून 17 वरती येतं, ते अपयशच होतं. अपयश झालं. त्याच्यामुळे त्या अपयशामुळे कदाचित मला वाटतं किरण हे यश जास्त मोठं वाटतं. त्यामुळे मला वाटतं भाजपचा कार्यकर्ता जास्त उसळून बाहेर आला. तुम्ही सातत्याने त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. लोकसभेला तुम्ही पराभूत झालात, गलित गात्र झालात, सगळीकडनं अटॅक होत होता भाजपवर. भाजपचं हिंदुत्ववादी कुचकामी ठरलेत की काय, अशी परिस्थिती असताना भाजपचा कार्यकर्ता उसळे मारून पुढे आला आणि हरियाणाच्या निकालानंतर त्याला एक बूस्ट मिळाला. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण हरियाणाचा निकाल हा फक्त त्या पार्टीचा निकाल नव्हता, तर त्या निकाल तसा येण्यासाठी म्हणून जे काही यंत्रणा लावलेली होती, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख हा करायलाच पाहिजे. त्यांची यंत्रणा नसती, ती हरियाणामध्ये पण नसते आणि महाराष्ट्रात पण नसती, तर आम्ही परवा चर्चेचा विषय घेतला होता की प्रबोधनचा कशा प्रकारे प्रबोधन मंचाने काम केलं होतं RSSच्या. RSSने यावेळेस मतदान काढण्यासाठी जी माहिती, म्हणजे परवा पण चर्चेत बोलून आम्ही ग्राउंडवरती जी माहिती काढत होतो की RSSच्या अनेक स्वयंसेवकांच्या बैठका होत होत्या. म्हणजे अगदी काही ठिकाणी 20-20, 25-25 सुद्धा ग्रुपच्या तिथे बैठका घेतल्यापासून ते थेट हजार तिथल्या स्थानिकांच्या बैठका घेत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी. मला आय थिंक शिंदेच म्हणाले होते मुलाखतीमध्ये की आमचं एक है तो बटेंगे तो कटेंगे, हे आमचं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी. पण तरीसुद्धा फडणवीसांची तयारी निवडणुकांची काही महिन्यात गेले, म्हणजे लोकसभेनंतर इमिजिएटली मला वाटतं नेक्स्ट डे ते तयारी लागले असावेत. त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं बांधणी त्यांची सुरू होती. पण मॅन ऑफ दी मॅच आपण कोणाला ठरवायचं ह्याच्यामध्ये? फडणवीस, शिंदे, अजित पवारांचा ठीक आहे, आपण त्यांचा आपण सपोर्टिव्ह रोलमध्ये ठरूया त्यांना, पण कोण मॅन ऑफ दी मॅच आहे? मला असं वाटतं मॅन ऑफ दी मॅच बऱ्याच वेळेला विभागून दिला जातो, तर तो यावेळेला नक्कीच विभागून द्यावा लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व एकनाथ शिंदेंनी केलं आणि त्यांच्या पक्षांनी फार चांगली निवडणूक लढवली. एकनाथ शिंदे भाषणांमध्ये नेहमीच म्हणायचं मी CM आहे, परंतु त्याचं जे आपण फोड केली तर मी कॉमन मॅन आहे, आणि ते कॉमन मॅनसाठीच असायचे. वर्षांनी मागच्या 70 वर्षात जेवढी गर्दी पाहिली नाही तेवढी गर्दी मागच्या 2.5 वर्षामध्ये वर्षात होती. इथं बसलेल्या सगळ्यांनीच पाहिली, कमलेश तुही पाहिली, किरणनी आणि त्यांनी दरवाजे उघडे करून टाकले आणि म्हणाले या. त्यामुळे ती भरभरून आलेली गर्दी, आणि प्रत्येकासाठी मी उपलब्ध आहे. कोणी गेलं ते वर सुद्धा बघायचे नाही, खाली सही करून द्यायचे. काम हो न हो, पण त्याच्यासाठी हे फार असायचं की मुख्यमंत्र्यांनी सही केली. ऍक्सेसेबल, त्यांची एक कॉमन मॅनने ऍक्सेसेबल त्यांनी इमेज तयार केली. वर्षाचं चहाचं बिल एका DPDCच्या बजेटपेक्षा जास्त होतं. अगदी खरं. आणि नंतर त्याची चर्चा फार व्हायला लागली, त्यामुळे त्यांनी म्हणालं मी स्वतः ते खर्च माझ्या खिशातून द्यायला तयार आहे, परंतु त्याच्या
त्याच्यावर मला पुढं विवाद नको. मी ना राज ठाकरेंच्या मुलाखतीत राज ठाकरे म्हटले होते, त्यांनी आधी खूप टीका केली, पण राज ठाकरेंनी जी आम्हाला मुलाखत दिली त्यात ते म्हटले ते बाकीचं काय, पण एकनाथ शिंदे दिलदार माणूस असं त्यांचं म्हणणं होतं. ती एक इमेज ही तयार झाली. शिवसेनेच्या विरोधकांनाही शिवसेनेबद्दल एक जिव्हाळा होता, कारण मातोश्रीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते आणि सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येऊन बाळासाहेबांच्या काळात किंवा मा असताना त्यांच्यापर्यंत जाऊन पोचण्याची ती शक्यता होती. त्याच्यानंतर मातोश्रीचे दरवाजे बंद झाले सामान्य लोकांसाठी आणि कदाचित एकनाथ शिंदेंवर असणारा स्वर्गीय आनंद दिघेंचा प्रभाव, म्हणजे असं म्हटलं तर की आनंद आश्रम त्याला असे दरवाजे नव्हते, रात्री कितीही वाजता मध्यरात्री लोक आनंद दिघेंकडे काम घेऊन जायचं आणि ती कामं व्हायची. तर एका प्रकारे आता आनंद दिघे स्वतः, एकनाथ शिंदे स्वतःला धर्मवीर 2 म्हणजे चित्रपटही आलाय पण धर्मवीर 2 अशी त्यांची प्रतिमा झाली. वेगळ्या अर्थाने धर्मवीर म्हणजे एक धर्मयुद्धा नाही पण लोकांसाठी काम करणारा किंवा लोकनाथ अशायनी. आणि दुसरीकडे या निवडणुकीची रणनीती आहे ती मुख्यतः देवेंद्र फडणवीसांनी तयार केली. म्हणजे जेव्हा निवडणुका घोषित झाल्या तेव्हा मला असं वाटलं की अमित शहा ही सगळी रणनीती करतील, कारण सगळे नेते उठसूट बैठकांसाठी दिल्लीला जायचे आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की सगळं सूत्रसंचालन दिल्लीवरनं होईल. म्हणजे भूपेंद्र यादव होते या निवडणुकीत निश्चितपणे, पण उमेदवारांचं सिलेक्शन असेल आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारचे उमेदवार दिले, ज्या ओबीसी समाजातल्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्याच्या नेत्यांना घरी बोलवून त्यांच्याशी संवाद साधणं आणि संघाचं कार्य निश्चितपणे मी ठाण्याला राहतो, 3 वेळेला भाजपाचे आमदार आहेत, माझ्या घरी भाजपाचं कोणी येलं नाही पण संघाचे लोक 3 वेळा येऊन गेले. हा तो फरक आहे. आणि अगदी मतदानाच्या दिवशी प्रत्येक घरातल्या 100% मतदान झालं की नाही ही चौकशी केली गेली. म्हणजे हे भाजपाकडनं केलं गेलं नाही, हे संघाकडनं मॅनेजमेंट नाही. त्याला मी संघ म्हणण्यापेक्षा प्रबोधन मंच असं म्हणेल. प्रबोधन मंचनी मागच्या 3 महिन्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यांनी पहिले मतदार यादीचं वाचन करून कुठला मतदार हा बाहेरगावी राहतो, तो येऊ शकतो का ते बघितलं. त्याच्यानंतर दुसरं जनजागृती केली की जो माणूस अरे जाऊ द्या ना कशाला जायचं मतदानाला म्हणून टाळायचा, त्याला फोन करून सांगितले की तुला मतदानाला जायचं आहे. आणि तिसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट या निवडणुकीत सगळ्यांनी विसरलेली, मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्यात आली. कारण आपल्याला द्वंद्व असतं की कामावर जाऊ का मतदानाला जाऊ. आठवड्याच्या मध्यवर्ती निवडणूक घेतली, जनरली शुक्रवार किंवा सोमवारची निवडणूक घेतली नाही, नाहीतर लोक आपल्या सुट्टीला लागून 2-3 दिवस निघून जातात बाहेर. आता गडकरींचं फक्त ट्विट आलंय, नितीन गडकरींनी ट्विट करून अभिनंदन केलंय. नितीन गडकरींनी महाविजयासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन केलंय. त्यांचं थोड्या वेळापूर्वी ट्विट आलंय, जनतेचं हृदयपूर्वक त्यांनी आभार मानलेले आहेत. यावेळेस गडकरी खूप ऍक्टिव्ह आपल्याला दिसले होते. त्यांनी 60च्या वर सभा घेतल्या होत्या महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी. आणखी 2 आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज त्या पण आपण घेऊया. कुठल्या 2 आपल्याला अपडेट्स येत आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत विजयी झालेले आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत विजयी झालेले आहेत. अर्थात तिथे अनेकांचं म्हणणं होतं की त्यांच्यासाठी एकतर्फी लढत तिथे असेल. पुढची आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे काय येते, पुढचा अपडेट. इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील विजयी झालेले आहेत. अभिजित, आपण मगाशी बघत असताना चर्चा करत होतो 13,500चं लीड आहे. निशिकांत पाटील पराभूत झालेत, पण तुमचं आपली सकाळी चर्चा सुरू असताना जयंत पाटलाची सीट डेंजर झोनमध्ये अशी आपली वारंवार चर्चा तिथे होत होती. इस्लामपूरमधनं जयंत पाटील विजयी झालेत. अनेक जे नेते आघाडीचे ज्यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव होतं त्यातले जयंत पाटील सुद्धा पिछाडीवरती मधल्या काळात आपल्याला बघायला मिळत होते. कट टू कट सीट होती. अभिजित, आता काय सांगशील? मला असं वाटतं यावेळेला महाराष्ट्रातल्या खूप जागा या काट्याच्या लढाईत आहेत. त्यातली इस्लामपूर होती. इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात 35 वर्ष एकच माणूस आहे आणि त्याच्या विरोधात सगळे नेते एकवटलेले होते आणि त्यांना 7 लाडक्या बहिणींची आली. परंतु मला असं वाटतं की राजकारणातले माहीर खेळाडू जयंत पाटील आहेत आणि त्यांनी शेवटच्या क्षणी निवडणूक फिरवलेली दिसते. त्यामुळं फार कमी मताधिक्याने निवडून आले. 13,500 हे काहीच मतदान नाही. मागच्या वेळेला ते 60,000 निवडून आलेले होते. अशाच लढती महाराष्ट्रात खूप आहेत. त्यामुळं आपल्याला कराड दक्षिणची लढाई बघायला पाहिजे. त्यानंतर काटोलची लढाई आहेच आहे. लातूर ग्रामीण, लातूर शहर ह्याही जागा बघाव्या लागतील, ज्यामध्ये मोठे मोठे गड जे ओळखले जातात तिथल्या प्रस्थापित नेत्यांचे, तिथं काय होतं हे बघितलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या निकालांकडे आपण ठेवूयात लक्ष. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया आता आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा हे विश्लेषण सुरू ठेवूयात. छोटासा ब्रेक आपण घेतोय, कुठे जाऊ नका. महानिवडणुकांचं, महाराष्ट्राच्या महानिकालाचं हे महाकव्हरेज आम्ही करतोय झी 24 तासवर.